एक महत्त्वाची बातमी आहे। संतोष देशमुखांच्या अंगामध्ये साकळलेलं रक्त दिसलं नाही का असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला। बीड हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी नामदेव शास्त्री यांना हा सवाल केला। तर धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांच्या हाताला सलाईन होती असं नामदेव शास्त्रींनी काल म्हटलं होतं। की हातामध्ये सलाईन घेऊन येतो, त्याला 53 दिवस झालं झोप नाही, त्याला आशीर्वाद देणं, त्याच्या मागं उभं राहणं हा महाराष्ट्रामध्ये अपराध आहे का? हत्यारा लोकांना फाशीवर चढवावं, सरकार चौकशी करतं, 2-3 चौकशी चालू आहेत, आरोपी आतमध्ये आहेत, तो न्यायालयीन प्रभाग झाला आणि मी आशीर्वादाचा भाग वेगळा झाला, आशीर्वाद वेगळा आहे। हत्येच्या पाठीमागं भगवानकडे कधी उभा राहणार नाही, हत्येला सपोर्ट करणार नाही। मला जर नुसती सलाईन लावली आणि उंची काहीतरी रक्त आलं म्हणून तुम्ही एवढे भावनाविवश झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा, गुन्हेगार नाही, अमुक तमुक या गोष्टी बोलले गेले ते चांगलं। तुम्हाला जर नुसती सलाईनची एक पट्टी रक्त दिसलं असेल तर संतोष भाईच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटरो होतं, ते का दिसलं नाही? असं नाही पण शेवटी संतोष भैया नाहीये जगात, त्यांच्या माराचा रक्ताचा विचार सुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं।